मी नम्रता. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की मी हॉस्पिटलमध्ये काम करते. तर माझ्या डिपार्टमेंटचं ओरिएंटेशन असं माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की मी कुठे काम करते एक्झॅक्टली. तर हे आहे कॅथ लॅब डिपार्टमेंट. तर आज आम्ही सेलिब्रेशन करणार. आम्ही खाली पण रांगोळी काढली आहे भाई. आणि आमचं कॅथ लॅब खूप सुंदर आहे. तुम्ही पण त्याच्या नक्कीच प्रेमात पडाल. तर ही आहे माझी कॅथ लॅब, जिच्यामध्ये कार्डियक, न्यूरो, पेरिफेरल सगळ्या केसेस होतात. आणि कॅथ लॅबमध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट कोणता माहितीये? बॉडीमध्ये कोणता पण एकही इन्सिजन न येता कॅथ लॅबमध्ये जे आहे ते आपले प्रोसिजर्स होतात. फक्त एका निडल थ्रू आपलं हार्ट पुन्हा प्रॉपर पंप करू शकतं. तर लाईक कोणत्या केसेस होतात? तर आपल्याकडे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर यासारख्या केसेस जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. तसंच टावी, आयवास यासारखे खूप सारे केसेस होतात ज्या कार्डियक रिलेटेड असतात. आणि त्याच्यानंतर न्यूरो केसेस होतात ज्याच्यामध्ये तर DSA, डिजिटल सबस्ट्रॅक्शन एन्जिओग्राफी, जी आपली ब्रेनची होते. त्याच्यानंतर आपण कॉइलिंग करू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये हव्या असेल तर प्लीज कमेंट. तर ही आहे कॅथ लॅबची प्रोसिजर रूम. आणि बाकी अजून कॅथ लॅबमध्ये काय काय होतं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही हे बघा की कसं आम्ही आमच्या प्रत्येक एका मशीनची कशी पूजा केली आहे आणि कसं आम्ही आमचा दसरा सेलिब्रेट केला आहे. कारण की आपल्या घरी फक्त आपली मम्मीच पूजा करत असते आणि आपण फक्त बघत असतो. पण कामाच्या ठिकाणी असं नसतं. प्रत्येक एका पर्सनला काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून काही ना काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. तर कॅथ लॅबमध्ये कोणते पेशंट्स येतात? तर जे पण हार्ट रिलेटेड पेशंट्स असतील, म्हणजे लाईक की ज्या पेशंट्सला हार्ट अटॅक्स येत आहेत, ज्या लोकांचे इरेग्युलर हार्टबीट्स होत आहेत, ज्या लोकांचे ECG मध्ये चेंजेस होतात, ह्या सगळ्या पेशंट जे आहेत ते आपण कॅथ लॅबमध्ये ट्रीट करतो. तर त्याच्यामध्येच एक प्रकार येतो तो म्हणजे पेसमेकर. पेसमेकर म्हणजे टेम्पररी पेसमेकर आहे हा. परमनंटवाला वेगळा येतो. जे नोट्स आहेत ते त्यांचं वर्क प्रॉपरली करत नसतात, त्या टायमिंगला आपण टेम्पररी पेसमेकर जो आहे तो काही डेजसाठी आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आणि त्याच्यानंतर आपण परमनंट पेसमेकरवरती जातो. ही प्रोसिजर सुद्धा कॅथ लॅबमध्येच होते. तर हा जो आहे तो हा आपले डीफेब आहे. डीफेब म्हणजे काय? त्यांचं हार्ट कम्प्लिटली ब्लॉक होतं आणि आपल्याला परत प्रॉपरली स्टार्ट करायचं असतं. त्या टाइमला आपण शॉक देतो. तर हे शॉक द्यायचे जे आहे ते पॅडल्स आहेत. ह्याच्यामध्ये आपण जेली अटॅच करतो, पेशंटच्या बॉडीवरती लावतो आणि आपण शॉक देतो. त्याच्यामुळे पेशंटचं ब्लॉक झालेलं हार्ट जे आहे ते परत प्रॉपरली चालू होतं. तर हे आहे कॅथ लॅब मधलं डाय इंजेक्टर. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो? तर ह्याच्यामध्ये आपण डाय असतं, ते एक लिक्विडेड इंजेक्शन असतं जे आपण हार्टमध्ये इन्सर्ट करतो, बॉडीमध्ये इन्सर्ट करतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर शूट्स येतात की म्हणजे कोणती नस ब्लॉक आहे, कोणती नाहीये, आर्टरीज कोणती ब्लॉक आहे, कोणती नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये इंजेक्शन टाकल्यावरती पटकन दिसतात. त्याच्यासाठी आपण हे यूज करतो जेव्हा एकदम फास्ट शूट घ्यायचे असतात. तर ही जी आहे ती आपली IVP बलून आहे. हिचं काम हे असतं की आपल्या हार्टमध्ये जो आयोटा असतो त्याचं इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन जे आहे ते आर्टिफिशियली ज्या टायमिंगला आपण त्याची कोणती प्रोसिजर सर्जरी करत असतो त्या टायमिंगला आपण हे तिथे टाकतो आणि ते त्याचं काम करतो. ही आपली आहे एनेस्थेशिया मशीन. एनेस्थेशिया मशीनचं नाव प्रत्येकालाच माहिती आहे की आपण सिडेशनसाठी करतो, यानी की पेशंटला झोपवायला. हे पण कॅथ लॅबमध्ये लागतात कारण की कधी कधी पेशंट जे असतात ते इमर्जन्सीमध्ये काहीही होऊ शकतात. दॅट टायमिंगला आपल्याची गरज पडू शकते. तर म्हणून आपण ही मशीन यूज करतो. आणि हा तिचा आहे मॉनिटर. हे सिरिंज पंप्स आहेत. याच्यामध्ये ज्या टायमिंगला आपल्याला पेशंट्सला काही mLs मध्ये इंजेक्शन द्यायचं असतं तर आपण आणि ते कंटिन्यू 1-2 आवर्ससाठी किंवा 24 आवर्ससाठी आपल्याला द्यायचं असतं. त्या टायमिंगला आपण कंटिन्यू पेशंटला इंजेक्शन जे आहे ते आपण इन्सर्ट नाही करू शकत. बिकॉज ऑफ दॅट आपण त्या पेशंटला अटॅच करतो. पण जसं हवं तसं आपण पेशंटला इंजेक्शन ते देऊ शकतो. सो गाईज, सगळ्यात मेन म्हणजे ही आहे आमची कॅथ लॅब मशीन, जी आतापर्यंतची सगळ्यात ऍडव्हान्स मशीन आहे आणि ती आहे आमची फिलिप्सची, जी खूप बेस्ट आहे. तर आपल्या कॅथ लॅबमध्ये पेरिफेरल, न्यूरो आणि सगळ्यात जास्त प्रोबॅबली कार्डियक केसेस होतात. आणि गाईज, प्रत्येक कॅथ लॅबमध्ये एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे क्रॅश कार्ड, ज्याच्यामध्ये ऑल इंजेक्शन्स फिलअप असतात. कारण की कॅथ लॅबमध्ये खूप कमी इंजेक्शनचं पण यूज करतो, पण एखादं इमर्जन्सी इंजेक्शनचं हवं असेल तर ते आपल्याला आपल्या क्रॅश कार्डमध्ये भेटतं. त्याच्यामुळे ऑलवेज कॅथ लॅबमध्ये एक तरी क्रॅश कार्ड असावं. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे जर आपल्या हार्टमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर ते आम्ही कशाने ओपन करतो? तर आम्ही स्टेंट आणि बलूनने ओपन करतो. ज्याचे बॉक्सेस तुम्हाला माझ्या मागे दिसत आहेत. आणि जर ते पण तुम्हाला डिटेल्समध्ये हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.
मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन.